शेतकऱ्यांच्या कर्जासाठी फडणवीसांचे बँकांना आदेश। शेतकऱ्यांकडे सिबिल मागू नका, 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। फडणवीसांचा शेतकऱ्यांना दिलासा। यंदाच्या खरीपावर अल निनोचं संकट, यंदा सरासरी 88% पाऊस पडण्याचा अंदाज। मराठवाडा पश्चिम विदर्भासह प्रत्येक जिल्ह्याला नियोजन करण्याच्या सूचना। मुख्यमंत्री फडणवीसांचे बैठकीत निर्देश। साठवणूक बाजीमुळे ग्रामीण भागामध्ये इंधन तुटवडा, नियमित वापरात 20 ते 25% वाढ। डिझेल तुटवड्याबाबत ग्रामीण भागात नियोजन करण्याच्या सूचना। मुख्यमंत्री फडणवीसांची ही माहिती समोर। बुलडाण्यात पेट्रोल पंप सुरू होताच नागरिकांची तोबा गर्दी, इंधन खरेदी करण्यासाठी कॅन घेऊन लोक धावले। लोणार तालुक्यातील व्हिडिओ व्हायरल। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा। जळगाव, नांदेड, वाशिम, परभणीमध्ये इंधनाचा तुटवडा। मराठवाड्यातील शेतकरी डिझेलसाठी नांदगावात कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या पंपांवर रांगा। पेट्रोल पंपांवरती इंधन उपलब्धता सुनिश्चित करण्याचे प्रयत्न। ग्राहकांनी वाहनांमध्ये गरजेनुसार इंधन भरावं, इंडियन ऑइलचं हे आवाहन। सरन्यायाधीशांच्या टीकेनंतर समाज माध्यमांवर बेरोजगार तरुणांच्या कॉक्रोच जनता पार्टीची चळवळ। व्यवस्थेविरोधातला राग, बेरोजगारी, पेपरफुटी याशिवाय भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवर संतप्त तरुणांकडून सोशल मीडियावर आवाज। कॉक्रोच जनता पार्टीचं ट्विटरवरील अधिकृत पेज बंद। इंस्टाग्रामवर अवघ्या 6 दिवसांमध्ये 17 मिलियनहून अधिक फॉलोअर्स। भाजपपेक्षा कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स अधिक। मराठी तरुणाची मोहीम देशभरात व्हायरल। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंना वाघोली पोलिसांकडून अटक। वारकरी संप्रदायावरील वक्तव्य भोवलं। अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द होताच पोलिसांची मोठी कारवाई। माझ्यावर अन्याय, माझी अटक बेकायदेशीर। पोलिसांच्या कारवाईवरती विकास लवांडे यांची ही प्रतिक्रिया। लवांडेंच्या अटकेचा सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी केला निषेध। सूड भावनेतून अटक केल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांची काल बैठक। राष्ट्रीय कार्यकारिणीवर बदल करण्याबाबत बैठकीत चर्चा। नवीन कार्यकारिणीत धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटलांना संधी मिळेल, सूत्रांची ही माहिती समोर। मी मागच्या मार्गाने नाही तर 2 वेळा निवडून आलोय, सुनील तटकरेंच्या बोलण्याचा रोख पार्थ पवार यांच्याकडे असल्याची चर्चा। निवडणूक आयोगाला दुरुस्त पत्र पाठवणार अशी तटकरेंची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलबेल नाही, राष्ट्रवादीमधील काही लोक शिवसेनेच्या संपर्कात। मंत्री संजय शिरसाट यांचा हा दावा। शिरसाटांच्या बोलण्यात तथ्य नाही, उमेश पाटलांनी शिरसाट यांचा दावा फेटाळला। विधान परिषद लढण्यासंदर्भात ठाकरेंच्या सेनेकडून चाचपणी। मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची उद्या मातोश्रीवर बैठक। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे चर्चा करणार। रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता। पुराव्याअभावी ठाणे सत्र न्यायालयाकडून सर्व आरोपींची मुक्तता। कथित चिथावणी दिल्याचा राज ठाकरे यांच्यावर होता आरोप। आपमधून भाजपमध्ये गेलेल्या राघव चड्ढा यांना दिल्ली कोर्टाकडून चपराक। पक्ष बदलल्यानंतर होणारं ट्रोलिंग वैयक्तिक हक्काचं उल्लंघन नाही, दिल्ली कोर्टाकडून हे स्पष्ट। पिंपरी चिंचवड गोळीबार प्रकरणात सिद्धू मुसेवाला कनेक्शन समोर। उत्तराखंडच्या हरिद्वारमधून बिश्नोई गँगच्या 3 शूटर्सला बेड्या। 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कट रचला अशी माहिती। उल्हासनगर या ठिकाणी दिवसाढवळ्या गोळीबार, 7 राऊंड फायर झाल्याची माहिती। गोळीबारात 3 जण जखमी। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। कैलास चौकातली ही घटना समोर। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये कारवाई आता पालकांपर्यंत। पेपर विकत घेणाऱ्या लातूरच्या एका पालकाला सीबीआयकडून अटक। मोठेगावकर पालकांसोबत लाखोंची डील करायचा, पैशांनुसार मोठेगावकरकडून नोट्स आणि कोचिंग अशी सूत्रांची माहिती। वांद्र्यातील गरीबनगर परिसरामध्ये अतिक्रमणावर सलग 3ऱ्या दिवशी बुलडोझर कारवाई। रेल्वे रुळालगतच्या अनधिकृत घरांवर तोडक कारवाई। पोलिसांचा बंदोबस्तही तैनात। लातूर या ठिकाणी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी युवकाचा मृत्यू। महापालिकेच्या गेटचं कुलूप तोडून संतप्त नातेवाईकांचा आक्रोश। मृतदेह गेटवर ठेवून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। धाराशिव, हिंगोली, येवल्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। धाराशिवमधील अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित।